इंदापुरातल्या सभेतून संजय राऊतांनी मोदी, फडणवीस आणि अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला। 4 महिन्यांनी केंद्रातलं सरकार बदलेल, आमचं सरकार आलं की 2 पक्ष फोडून आलो म्हणणाऱ्यांचा पक्ष शिल्लक राहतो का बघा, असा इशारा राऊतांनी दिला। दुधाला कांद्याला भाव नाहीये, फक्त गद्दार आमदारांनाच भाव असल्याची टीका त्यांनी केली। भाजपला संविधान बदलायचं आहे आणि त्यासाठी त्यांना 400 पार एवढ्या मोठ्या प्रमाणावर बहुमत हवंय, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं। इंदापुरातल्या शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते। ठाकरे मुख्यमंत्री असताना तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी सांगली विमानतळ जागा गुजरातच्या व्यापाऱ्याला विकल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला। आपण उद्योगमंत्री झाल्यावर तो व्यवहार रद्द केल्याचं सामंत म्हणाले। सांगलीमध्ये विमानतळ का झालं नाही यावरून ठाकरेंनी नुकतीच शिंदे गटावर टीका केली, त्याला सामंतांनी उत्तर दिलं। जनतेचं मिळणारं प्रेम पाहून आपण 5 लाख मतांनी निवडून येऊ, असा विश्वास नागपूर लोकसभेचे भाजप उमेदवार अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नितीन गडकरींनी वर्तवला। आपण 10 वर्षांमध्ये केलेल्या विविध विकास कामांचा त्यांनी यावेळी दाखला दिला। गणेश पेठेमध्ये त्यांच्या मुख्य निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि त्यावेळी ते बोलत होते। पुण्यामध्ये काँग्रेसचे माजी महापौर आबा बागुल यांनी पुणे काँग्रेस भवन समोर आंदोलन पुकारलं। काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना लोकसभेचं तिकीट दिलं, त्याच्या निषेधार्थ आबा बागुल आणि त्यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं। काँग्रेसमध्ये निष्ठेची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला। प्रकाश आंबेडकरांनी मवियाला 26 मार्चपर्यंत अल्टिमेटम दिलाय। मवियातली भांडणं मिटवा आणि आमच्याशी बोला, असा निरोप प्रकाश आंबेडकरांनी मवियाला दिलाय। ते शाहू महाराजांना बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं आंबेडकरांनी जाहीर केलं। काँग्रेसच्या 7 जागा जाहीर कराव्यात, त्यांना वंचित पाठिंबा देईल, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला। राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होईल असं भाकीत करत प्रकाश शेंडगे यांनी तिसरी आघाडीच्या स्थापनेचे संकेत दिले। यासाठी प्रकाश शेंडगेंनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची मुंबईत राजगृह इथं भेट घेतली। ओबीसी आणि वंचितनं एकत्र लोकसभा लढण्यावर चर्चा झाली। यापूर्वी आंबेडकरांसोबत 3 बैठका झाल्याचं शेंडगे म्हणाले। ठाण्यातून शिवसेना लढण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमरावती, गडचिरोली, सातारा भाजपच्या वाट्याला याची माहिती आहे आणि माढ्याची जागा ही बदलली जाणार नाहीये, तर रामटेक जागेवर शिवसेना उमेदवार बदलण्याची चर्चा आहे आणि त्यामुळे कृपाल तुमानेंची उमेदवारी आता धोक्यात आहे। कोल्हापूरचं तिकीट सेनेच्या संजय मंडलिकांनाच मिळेल, असं सूत्रांनी सांगितलंय। महायुतीची दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मनसेला 1 जागा मिळणार असल्याची शक्यता आहे। यापूर्वी दक्षिण मुंबईची जागा ही मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी 2 वेळा लढवलेली आणि त्यामुळे त्यांनाच आता ही उमेदवारी मिळणार की राज ठाकरे दुसऱ्या कोणाला मैदानामध्ये उतरवणार, याबाबत उत्सुकता आहे। लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी आपल्याला मुंबई, दिल्लीला जावं लागलं नाही आणि हेच जिवंत लोकशाहीचं लक्षण असल्याची प्रतिक्रिया शाहू महाराजांनी कोल्हापुरात दिली। आपण निवडणूक लढवावी हा जनतेचा रेटा होता, असंही त्यांनी सांगितलं। आपलं हिंदुत्व हे शिव शाहू विचारांचं असल्याचं शाहू महाराजांनी यावेळी स्पष्ट केलं।